दिशा, आय एम सो हॅपी. इतकी वर्ष मी जे स्वप्न पाहिलं ना ते अगदी उमऱ्यावर येऊन थांबलंय. आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. प्राऊड ऑफ यू. मम्मा, यात माझा पण स्वार्थ आहेच ना. म्हणजे बघ ना, अहिल्यादेवी किर्लोस्करने स्वतःची पूर्ण लाईफ खर्च करून हार्डवर्कने हे एवढं मोठं एम्पायर बिल्ड केलं. आणि मला ना आता परत माझी लाईफ स्पॉईल नाही करायची. आणि थोडंसं हार्डवर्क करून जर एफर्ट्स टाकून मला हे सगळं मिळणार असेल तर ते कोणाला नकोय. करे, खरं तर या कंपनीची मालकीण अहिल्यादेवीपेक्षा तू शोधतेस. आणि जेव्हापासून यांचा बिझनेस लॉसमध्ये गेलाय ना, तुम्हाला काही नाही झालेलं. बस ऍक्टिंग नका करू. हा तर मी काय म्हणत होते, जेव्हापासून डॅडींचा बिझनेस लॉसमध्ये गेलाय. हां, हे सगळं मला मेंटेन करणं ना खूप अवघड होतंय. मम्मा, यू जस्ट डोंट वरी. तू बघ आता, आपले दिवस लवकरच पलटणार आहेत. हे माझं लग्न झालं ना की द व्हेरी नेक्स्ट डे सासू मम्मा सांगणार आहे माझे मम्मी डॅडी माझ्यासोबत इथेच राहणार या किर्लोस्कर मॅन्शनमध्ये. मी पण तेच म्हणत होतो. मम्मा, तुम्हाला ना आता तुमच्या जुन्या लाईफसारखी परत एकदा रॉयल लाईफ जगायला मिळणार आहे. ग्रेट दिशा. इतकी वर्ष यांना जे जमलं नाही ना ते तू करून दाखवलंच. मम्मा, तू बघच आता, तुझ्या सगळ्या विशेस मी कंप्लीट करणार आहे. म्हणजे तुला वर्ल्ड टूरवर जायचंय, तुला खूप सारी शॉपिंग करायची आहे, तुला किटी पार्टीज अरेंज करायच्या आहेत, सगळं सगळं पॉसिबल होणार आहे आता. तू फक्त ऑर्डर सोडायची आणि मी ती कंप्लीट करणार. मी तर म्हणतो मी कारच बुक करतो आता तुझ्यासाठी. हळदीला इतकी मस्त साडी घेणार आहे, इतकी मस्त साडी ना, वा वा. आणि लग्नात तर जगात कोणाकडे साडी नसेल ना अशी साडी घेणार आहे मी. म्हणजे त्या नवरीला सोडून सगळे असे मलाच बघत बसले पाहिजेत. मला तर आता असं वाटतंय, तो डिझायनर कोण आहे हो? मनीष काय, हा तो आपलं मनीष, त्यालाच कॉन्टॅक्ट करावा लागेल मला. बापरे, काय काय प्लॅन होते माझे. सगळे फिसकटली. त्या दिशेच्या बापाला घरी पडायचं होतं. आता एवढ्या कमी वेळात एवढं सगळं कसं अरेंज करणार आहे मी. अहो, बघणार काहीतरी. काय आहे हे बघ, इतके दिवस ऑफिसच्या कामासाठी दौऱ्यावर होतो, तिकडून आलोय तर जरा शांतपणे काम करू दे मला. आणि काय आल्या आल्या गडबड चालली. मला वाटलं होतं इतके दिवस नाही तर सुधारली असेल, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. हे मला कुत्रा म्हणाले का? ओ, ओ, ओ. तुम्ही मला कुत्रा म्हणालात? कुत्रा म्हणालात मला? कुत्र्याला वाईट नाही का वाटणार? बरोबर. एक मिनिट, त्यांचं बरोबर आहे. त्यांना जर मला बोलायचं असतं तर कुत्रे म्हणलेले असते. जाऊ देत, बर ते सगळं जाऊ देत. आता मी जे काही बोलत होते ना ते फार महत्वाचं होतं. म्हणजे आपल्या दोघांच्या स्टेटसचा प्रश्न आहे, कळतंय का तुम्हाला? म्हणजे बघा, उद्या आपल्या घरात लग्न आहे, 4 पै पाहुणे येणार. त्यांनी जर मला अशा अवतारात बघितलं तर ते काय म्हणतील? ही बघा, ही किर्लोस्करांची धाकटी सून म्हणजे कवाळ्यासारखी दिसते, अजिबात एटिकेट्स नाहीये तिला. त्यातनं कोणाची आबरू जाणार हो? तुमचीच ना. म्हणजे लक्षात घ्या, हे जे काही करते ना ते सगळं तुमच्यासाठी करते मी. पण असो, पुन्हा काही किंमत आहे माझी. खूप दिवसांनी सापडली आहे तेवढीत, जरा हिची शाळा घेतो. दामिनी, हे सगळं जाऊ दे, पण मला काय वाटतं माहितीये, किर्लोस्करांच्या घरामध्ये नवीन सून येणार. नवीन सून येणार म्हणजे सगळं अटेन्शन मानपान तिला मिळणार. तो कसं मॅनेज करणार आहेस? हा म्हणजे हे बघ, मला माहिती आहे ती तुझी खूप छान मैत्रीण आहे, पण तरी पण. आणि महत्वाचं म्हणजे दिशा खूप हुशार आहे. हा, ऑफिसची सगळी कामं येतात तिला. आणि वहिनींचा विश्वास पण आहे तिच्यावर. एकटं ऑफिस सांभाळते
आदित्य आणि प्रीतम नसताना सुद्धा. तू कसं करणार आहेस ग मॅनेज यामध्ये? ऐका ना, हं. मी काय म्हणते, अहो मला खरं सांगा, तिशा लग्न करून या घरात जेव्हा येईल तेव्हा माझं महत्व खरंच कमी होईल का? हो अर्थातच. मला तर वाटतं वहिनी तुला सावित्री सोबत किचन मध्ये शिफ्ट करते. शी. तिथे काही उपयोग होणार नाही म्हणत होता. हे बघा, हा विचार सुद्धा माझ्या डोक्यात येऊ शकत नाही. हा, ते काही नाही, तुम्ही मला काय सांगताय? मी ना त्या दिशाच्या आधी आली आहे या घरात. तिच्यापेक्षा मोठी सून आहे मी या घरची. नाही ते बरोबर आहे, पण मला काय वाटतं तू ना काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे तू असं काहीतरी कर, अशी काहीतरी गरज निर्माण कर ना की या घरामध्ये तुझ्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही. हो, तुम्ही फार चांगले आहात. ते माहिती आहे मला. तुम्ही आजपासून मला ऑफिसचं सगळं काम शिकवाल का? म्हणजे तुम्ही जे काही करता ना ऑफिसमध्ये ते सगळं, है ना? हो हो, का नाही, आवडेल मला. सगळ्यात पहिला टास्क म्हणजे रोज रात्री 10 मिनिट काहीच बोलायचं नाही. 10 मिनिट ना, आत्ता बसते. नाही म्हणजे झोपायच्या आधी 2 तास काहीच बोलायचं नाही, एकदम शांत, बडबड बंद. झोपायच्या आधी 2 तास. ठीक आहे, मग मी आतापासूनच प्रॅक्टिसला सुरू करते. इथून पुढचे 2 तास मी काही बोलणार नाही. ओके? आहो, पण मी तुमच्याशी तर बोलू शकते. मला सांगा, हे मला मूर्ख तर बनवत नाहीयेत ना? मग विचारते. आहो. मन केवढी आहेस ग तू? हं? हो. तो ना अजिबात सुधारणार नाहीस. तू एक काम कर, तू झोप आधी. झोप. तुला काय वाटलं मी तुला विसरलं? मी कधीच विसरू नाही शकत तुला. पण इथे एवढं काय काय चालू आहे ना की खरंच खरंच डोकंच चालत नाहीये. मुंबई सोडून ते गावी राहायला आलोय प्रीतमच्या प्रेमासाठी. पारूचा नवरा असल्याचं नाटक करतोय. आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. ह्या सगळ्यात आहे ना, एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती तुला सांगायची राहिली. या संपूर्ण प्रवासात आहे ना, पारू वेगळीच वाटायला लागली मला. म्हणजे एकदम अशी जवळची, हक्काची. ती आसपास नसते ना तेव्हा असं खूप अस्वस्थ वाटतं. असे खूप प्रॉब्लेम्स वाढत जातात. पण ती जवळ असली की असं रिलॅक्स वाटतं. तिच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं. तू माझ्या आयुष्यात आल्यावरही आमच्यातली ही केमिस्ट्री अशीच राहील. पारूंनी मला जे काही प्रेमाबद्दल, नात्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्यात ते तू माझ्या आयुष्यात आल्यावरच मला कळायला लागतील. आदित्य सर, माफ करा, म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम चालू होतं का? नाही नाही, कसलं काय? तू इथं काय करतेस? मी बोलत होतो ते ऐकत होतेस का तू? नाही तर काय बोलत होता तुम्ही? अ? काय बोलणार? नाही काय नाही, म्हणजे तितकं महत्वाचं नाही. सर, एक सांगायचं होतं. सांगू?
सांग की. जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल ना, तुमच्या मनातल्या, तुमच्या आवडीच्या मुलीच्या, तेव्हा ना तुमचा संसार लई भारी होईल बघा. ती मुलगी लई नशीबवान असेल. मी देवाकडे प्रार्थना करेन, तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला मिळू दे. मला माहित आहे आदित्य सर, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय बी भावना येणार नाही, पण तुमच्या आयुष्यात प्रेम पाहिजे. तुम्हाला तुमच्या मनासारखं प्रेम देणारी नक्की मिळेल. हा नक्की तुमचा हक्क आहे. आता ना तिच्या हातावर प्रीतमचं नाव लिहा. है ना? हो, प्रीतमचं नाव लिहा इथे. हा, आणि हार्ट पण काढा. सासू मॉम, प्रीतचं नाव बघा माझ्या हातावर किती सुंदर दिसतंय. पण सासू मॉम, आदित्य आणि प्रीतम उद्या येतील ना वेळेत? मी उगाच त्यांना थांबायची परमिशन दिली. मला ना खूप टेन्शन येतं आता. दिशा, मी शब्द दिलाय ना ते येतील, मग ते नक्की येणार. आणि तू कशाला टेन्शन घेतेस? तू तुझी फंक्शन्स एन्जॉय कर बरं. आज तुझी मेहंदी आहे, उद्या प्रीतम आणि तुझी हळद आहे, आणि परवा लगेच तुमचं लग्न आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. डोंट वरी. हे बघ दिशा, अहिल्या फक्त माझी मैत्रीण म्हणून नाही सांगते मी तुला. तिला तर मी अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून मध्ये ओळखते, आणि तिचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. तिने शब्द दिला म्हटल्यावर प्रीतमचं नाव फक्त तुझ्या हातावरच नाही, तुझ्या भाग्यात सुद्धा कोरलं. सो चिल. दिशा ऐक ना, तुझी झाली आहे ना मेहंदी काढून, आता माझ्या हातावर काढून. हो. दामिनी आंटी, तुम्ही पण आता मोहन अंकलचं नाव तुमच्या मेहंदीमध्ये काढून घ्या. या. अगं दिशा, आबासाहेबांच्या तोंडून जेव्हापासून आईचं नाव निघालंय ना, तेव्हापासून असं मनाला हुरहुर लागलंय. आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय नातं होतं आहे तेच कळत नाहीये. एवढं नक्की कळलंय की देवी आईंचा या घरात वावर होता. देवी आई आणि आबासाहेब एकमेकांना चांगलंच ओळखत होते. हो, पण त्यांच्यामधलं नातं नेमकं काय होतं हे जाणून घेतलं पाहिजे ना. आई पण कधीच या विषयावर काहीच बोलली नाही यार. बाबा पण नाही बोलले. इतकी वर्ष आमच्यापासून लपून ठेवलं. खरंच जर इतकं जवळचं नातं होतं तर मग हे सगळे इतके लांब कसे काय गेले यार? खरंच काहीच कळत नाही. असं कोडं पडल्यासारखं झालंय. आदित्य सर, मला खात्री आहे देवी आई कधीच काय बी चुकीचं करणार नाही, आणि आबासाहेब बी काय बी चुकीचं करणार नाही. एक मिनिट. आबासाहेब त्या दिवशी बोलता बोलता बोलले की तिने नवरा निवडला. नवरा निवडला म्हणजे श्रीकांत सर, श्रीकांत सरांचा या संदेशशी काही संबंध आहे? बाबा तेव्हा काय बी कळलं झालंय. आदित्य सर, हे बघा, आपल्याला लवकरात लवकर या समजातनं काहीतरी मार्ग शोधायलाच पाहिजे. काय करायचं ते बी कळलं झालं. आदित्य सर, आबासाहेब साखरपुड्याच्या तयारीसाठी बाहेर गेले. तुम्ही एक काम करता का? काय?
आबासाहेब बाहेर गेले आहेत तोपर्यंत तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जा आणि तिकडं काही पुरावा मिळतोय का हे शोधून काढा. वेडी आहेस का? नाही. सर तुम्हाला करावं लागेल हे. ऐका तुम्ही माझं. तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जाऊन शोधाशोध करा. तोपर्यंत मी मंदा मावशीकडे जाऊन चौकशी करते. हे बघा आदित्य सर, आपण त्या दोघांच्या नात्यामधलं सत्य शोधून काढलं ना तरच आपल्याला प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांबद्दल देविये यांना आबासाहेबांशी बोलता येईल. तुम्ही समजून घ्या सर. तुम्ही जा. पारू, पण सर गेलो आणि ते कोणी बघितलं वगैरे तर? पण नाही बघणार. तुम्ही जा म्हणलं ना, जा. मंदा मावशी काही सांगतील असं नाही वाटत मला, पण तरी बी प्रयत्न करून बघते. हे बघ दादा, यापुढे मी तुझ्या मुलीची जबाबदारी नाही घेऊ शकत. मी चालले मुंबईला. पाहिलं काय ग, तुला पुन्हा तसा भास झाला का? हा पहिल्या अगं ती गोष्ट घडून अनेक वर्ष झाली आता. मग आता परत असे अचानक भास का व्हायला लागले तुला? आपण डॉक्टरला बोलूया का? त्याची काही गरज नाहीये श्रीकांत. माहित नाही का, पुन्हा कोणीतरी त्या कोपऱ्यात शिरू पाहत आहे. त्या जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागल्यात श्रीकांत. तर तू नको जास्त विचार करूस त्याच. याचा तुला जास्त त्रास होईल ना. हा श्रीकांत, पण मला सांग, मी त्यावेळेस जे केलं ते त्या परिस्थितीमुळे आणि दादासाठीच केलं ना. मग या सगळ्याची मला एवढी मोठी शिक्षा का? त्यावेळी मी जर त्या मुलीची जबाबदारी घेतली असती तर दादा पुढे काही उमेदच राहिली नसती. अरे हे बघ ऐकल्या, आपण त्यावेळेला जे केलं ना ते त्यावेळेची गरज होती. हे बघ, आपलं काहीही चुकलेलं नाहीये. तू उगाच स्वतःला दोष नको देऊस. ऐक माझं. त्या जुन्या जखमा कधी आणि कशा भरतील काय माहित. श्रीकांत, हे सगळं कधीतरी सुरळीत होईल का रे? होईल, सगळं सुरळीत होईल. मावशी हो, तुम्ही कशापायी करताय? द्या इथं, मी करते. बरं, केर काढून घे आणि तेवढं झालं की भांडी पण घासून घे. हा, मी बाहेरचं आवरते. हा मावशी, मला थोडं बोलायचं होतं, म्हणजे काहीतरी विचारायचं होतं. मला सांगा, म्हणजे त्या दिवशी ना आबासाहेबांच्या तोंडून अहिल्या हे नाव ऐकलं. कोण आहे तो त्या? नको ते प्रश्न नको विचारूस. तुझं काम कर. मावशी सांगा ना, त्या अहिल्या कोण आहेत आबासाहेबांच्या? नको विचारू म्हटलं ना तुला. मावशी हे बघा, कधी कधी काही गुपितं उघडायची असतात. बोला ना, सांगा ना. आय एम सॉरी, माझ्या एथिक्समध्ये हे अजिबात बसत नाहीये. पण माझा नाईलाज आहे. एकदा काय सगळं सॉर्ट आउट झालं ना, मी पहिले जाऊन आईला सगळं खरं खरं सांगेन.